गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण RBI हा टॉपिक अभ्यासत होतो. यामध्ये आपण बघू ही महत्त्वाची काही कन्सेप्ट आहेत RBIच्या पतनियंत्रणाची साधने. यावरती बरेचदा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे, तर तो पाहू आपण आता. RBI बँक दर म्हणजे नेमकं काय असतं? बँक दरलाच आपण पुनर्वटवणुकीचा दर असंही म्हणतो. RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्पमुदतीचा कर्जपुरवठा करते त्या दराला आपण काय म्हणतो? बँक दर असे म्हणत असतो. म्हणजे RBI बँकांना देणारं जे कर्ज असतं, RBI कडून मिळणारं कर्ज, त्याला बँक दर असं म्हणतात. ओके, त्यावरती जो व्याज असतो त्याला. ज्या दराने RBI बँकांच्या हुंड्या, विनिमय पत्रे व इतर व्यापारी विपत्रकांची पुनर्वटवणूक करते, म्हणून बँक दराला काय म्हणतात? पुनर्वटवणुकीचा दर असेही म्हणतात. 29 एप्रिल 2003 मध्ये ते फेब्रुवारी 2012 पर्यंत बँक दर जवळजवळ किती 6% स्थिर होता आणि 13 फेब्रुवारी 2012 रोजी तो 9% करण्यात आला होता. आता पाहू आपण CRR आणि SLR या दोन्ही जे हे आहेत साधनं, याचा वापर करून RBI बँकांच्या हातातील पैशाच्या प्रमाणावर नियंत्रण करत असते. हे दोन्ही निधी बँकांवर कायद्याने बंधनकारक असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? वैधानिक राखीव निधी आवश्यकता असेही म्हणतात. आता वैधानिक राखीव निधी आवश्यकता म्हणजे ह्या गोष्टी करणे बंधनकारकच आहे. म्हणजे CRR आणि SLR हे बँकांसाठी बंधनकारक आहे. आता नेमकं CRR म्हणजे काय असतं? तर रोख राखीव प्रमाण, म्हणजेच काय? कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, सर्व व्यापारी बँकांवर बंधने असतात. RBI ॲक्ट 1934च्या सेक्शन 42 फर्स्ट नुसार सर्व व्यापारी बँकांवर बंधन आहे CRRचं. बिगर अनुसूचित बँका CRRचा निधी स्वतःजवळ ठेवू शकतात. 1962 पासून 3 ते 15% या दरम्यान हे बदलण्याचे अधिकार होते. जानेवारी 2007 पासून 3% कमीत कमी व 15% अधिक कितीही ते ठेवू शकतात. सध्या CRR किती आहे? 3% इतका आहे. SLR म्हणलं तर वैधानिक रोखता प्रमाणित स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. सर्व व्यापारी बँकांवर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या सेक्शन 24 नुसार SLR लागू होतं, बंधनकारक आहे. बहुतेक बँका SLRच्या प्रमाणे इतक्या ठेवी सरकार रोख्यांमध्ये गुंतवून SLRचे प्रमाण साध्य करत असतात. 1962 साली 25% ते 40% दरम्यान होता SLR. जानेवारी 2007 पासून 25% पेक्षा पण कमी आणि 40% पेक्षा पण जास्त ठेवू शकतात. अनेक वर्ष तर 25% इतका होता. सध्या SLR किती आहे? 18%. आता खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतो त्याला आपण. म्हणजे व्यापक अर्थाने RBIने सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन, सोने इत्यादींची केलेली खरेदी विक्री होय. पण संकुचित अर्थ जर घेतला तर सरकारी कर्ज रोख्याची खरेदी विक्री म्हणजेच काय? ओपन मार्केट ऑपरेशन. म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशनचा जर व्यापक अर्थ बघितला तर RBIने सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन, सोने इत्यादींच्या केलेली खरेदी विक्री म्हणजेच काय असतं? ओपन मार्केट ऑपरेशन. आणि संकुचित अर्थ म्हटलं तर सरकारी कर्ज रोख्याची खरेदी विक्री म्हणजेच काय? ओपन मार्केट ऑपरेशन. कोणाकोणाचा असतो तो? केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांचा असतो. पण सध्या फक्त केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी विक्री केली जात असते. तेजीच्या काळामध्ये RBI सरकारी रोख्यांची विक्री करते. रेपो व्यवहार बघू आता आपण. व्यापारी बँकांना जे कर्ज देते व्यापारी बँकांना कर्ज देते जे, त्याला काय म्हणतात? रेपो व्यवहार म्हणतात. रेपोचा अर्थ काय होतो? रिपर्चेस ऑब्लिगेशन्स. ओके, पुनर्खरेदी बंधन. या व्यवहाराअंतर्गत वस्तूची आज विक्री केल्यास ठराविक कालावधीनंतर आधीच ठरलेल्या दराने त्या वस्तूची पुन्हा खरेदी केली जात असते. रेपो व्यवहार हे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी अंतर्गत हाती घेतले जातात. रेपो व्यवहार हे लॅप दर म्हणजे लॅपच्या अंतर्गत होत असतात. ओके, म्हणजे रेपो म्हणजे काय नेमकं? तर वस्तूंची आज विक्री केल्यास ठराविक कालावधीनंतर आधीच ठरलेल्या दराने त्या वस्तूंची पुन्हा खरेदी केली जात असते. आता बघू आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSF. ओके, RBIने 3 मे 2011 रोजी जाहीर केलं होतं. या सुविधेनुसार व्यापारी बँका आपल्या निव्वळ देयतांच्या 2% पर्यंतच्या रकमेची कर्जे 24 तासासाठी घेऊ शकतात. सध्या या कर्जावरील व्याजदर रेपो दरापेक्षा 1% जास्त आहे. सध्याचे विविध दर बघू आपण.
पॉलिसी रेपो रेट आहे 4%, रिव्हर्स रेपो रेट येतो 3.35%, MSF आहे 4.25 आणि बँक रेट येतो 4.25% आणि CRR किती आहे 3% आणि SLR जो आहे तो 18%. आता उर्जित पटेल समिती यांची स्थापना झाली होती 12 सप्टेंबर 2013 मध्ये. कशासाठी स्थापन केली होती डॉक्टर उर्जित पटेल समिती? मौद्रिक धोरण आराखडा बळकट करण्यासाठी आणि अहवाल सादर केला होता 2014 मध्ये. समितीचा उद्देश काय होता की सध्याच्या मौद्रिक धोरणाचा आराखडा पारदर्शक व बळकट करण्यासाठी शिफारशी करणे हा होता. मौद्रिक धोरण आराखड्यासाठी लक्ष्य म्हणून ग्राहक किंमत निर्देशांक याचा वापर करण्यात आला होता. मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्यात यावी यासाठी 5 सदस्य होते. त्यामध्ये 2 बाहेरील होते आणि एक अध्यक्ष RBI गव्हर्नर होता. ओव्हरनाईट रेपोच्या जागी टर्म रेपोचा वापर करण्यात यावा अशी शिफारस केली होती. मौद्रिक धोरण समिती मॉनिटरी पॉलिसी कमिटी यांची स्थापना उर्जित पटेल समितीच्या शिफारशीवरून झाली होती. 6 सदस्यांची समिती होती. 3 RBIचे होते, गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि संचालक मंडळाने नेमलेले आणि 3 सदस्य जे होते ते भारत सरकारमार्फत. यांचा कार्यकाळ किती वर्ष होता? 4 वर्षाचा आणि ते पुनर्नेमणुकीस मात्र पात्र नसायचे. ओके. RBIची कार्य काय काय आहेत? तर परंपरागत कार्य कोणते कोणते? ज्या अगोदरपासून चालत आलेली चलन निर्मितीची मक्तेदारी, सरकारी बँक म्हणून कार्य करते, सरकारी रोखे विकून तात्पुरता पैसा मिळवून देत असते, सरकारचे परकीय चलन विषयक व्यवहार पाहते, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन पाहते, आर्थिक बाबींवर सल्लागार म्हणून काम करते, आंतरराष्ट्रीय संस्थांवर ते प्रतिनिधित्व करत असते. बँकांची बँक म्हणून कार्य सांभाळते. यामध्ये ती CRR सांभाळते, कर्ज व अग्रिम देणे, बँकांना मार्गदर्शन करणे आणि सल्ला देणे, अंतिम ऋणदाता. RBI देशातील अंतिम कर्ज देणारी संस्था आहे. निरसन गृह, समशोधन गृह, आंतरबँक व्यवहाराची पूर्तता करणारे केंद्र म्हणजेच निरसन गृह होय. यामध्ये SBI, ओके, SBI थ्रू महाराष्ट्रातून SBI RBI असे चेक ड्राफ्ट्स. ओके. आता पतनियंत्रण बघा. पतनियंत्रण व्यापारी बँकांवर होत असतं. RBIचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे पतनियंत्रण. यासाठी ती गुणात्मक आणि संख्यात्मक साधने वापरते आणि परकीय चलन साठ्याचे नियंत्रण पण करते. पर्यवेक्षणात्मक कार्य कोणते कोणते करते? बँकांना परवाने देणे, शाखा परवाना पद्धती, त्यामध्ये नवीन शाखा आणि जागा बदलणे, बँकांची तपासणी, बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण. 16 नोव्हेंबर 1994 मध्ये वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. 16 नोव्हेंबर 1994 मध्ये वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. मॉनिटरी पॉलिसी ऑफ द RBI, मौद्रिक द्रव्यनीती चलनविषयक पैशाचे धोरण. यामध्ये बघा संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने. तर हे पण लक्षात ठेवावं लागेल की संख्यात्मक साधने कोणती आहेत आणि गुणात्मक साधने कोणती आहेत. तर संख्यात्मकमध्ये बँक दर येतो, रोख राखीव प्रमाणित CRR, वैधानिक रोखता प्रमाणित SLR, खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन, रेपो व रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजेच काय MSF. हे सर्व संख्यात्मक झाले. आणि गुणात्मकमध्ये गाळा ठरविणे, कर्जांचे राशनिक करणे, प्रत्यक्ष कारवाई, नैतिक समजावणी, आदेशाद्वारे नियंत्रण, प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष कारवाई ह्या गोष्टी येतात गुणात्मक साधनांमध्ये. मॉनिटरी पॉलिसी ऑफ द RBIची उद्दिष्टे काय आहेत? तर देशातील एकूण चलन पुरवण्याचे नियमन व नियंत्रण करते, व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवते, तेजी मंदीच्या चक्राचा दुष्परिणाम टाळते, किंमत पातळीचे स्थैर्य राखते आणि रोजगारामध्ये वाढ करते. एप्रिल 2014 पासून द्विमासिक धोरण चक्र दर 2 महिन्यांनी होत आहे. महाग पैशाचे धोरण, पतचलन संकोच. जेव्हा महाग पैशाचं धोरण असतं तेव्हा काय होतं? पतचलनाचा संकोच होतो आणि स्वस्त पैशाचं धोरण असेल तेव्हा पतचलनाचा विस्तार होत असतो. थोडक्यात पण महत्त्वाची माहिती बघू. RBI रोखता समायोजन सुविधा. RBI रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापन करते, बाजार व्याजदराने संकेत प्रसारित करत असते. भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना झाली होती 2013 मध्ये. 2016 मध्ये RBI डेप्युटी गव्हर्नर होते HR खान समिती. उद्देश होता कॉर्पोरेट बंधपत्र बाजार विकसित करणे. अर्थव्यवस्थेमध्ये डिअर मनी याचा अर्थ असा की
कर्ज जास्त व्याजदराने उपलब्ध असते. डिअर मनी. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक म्हणतात, कारण ती सर्व अनुसूचित बँकांच्या रोख रकमेचा साठा करत असते. RBIने 1970मध्ये डॉक्टर हजारी यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदरांचा विचार करण्यासाठी समिती नेमली होती. RBI संदर्भामध्ये प्राधान्य कर्ज पुरवठा, क्षेत्रप्रमुख, कृषी क्षेत्र आणि लघु उद्योग आणि शैक्षणिक कर्ज येतं. ओके. अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट, जेव्हा इन्फ्लेशन वाढत असतं म्हणजे महागाई वाढत असते, तेव्हा CRR आणि SLRवर काय परिणाम होतो? तर CRR आणि SLR हा वाढत असतो. ओके. जेव्हा महागाई वाढते तेव्हा CRR आणि SLR वाढत असते. आणि डिप्लेशन म्हणजे मंदीवर काय परिणाम होतो? तर अशा वेळेला जेव्हा मंदी नाही का वाढत असते तेव्हा CRR आणि SLR हा कमी होत असतो. ओके. म्हणजे बघा, CRR आणि SLR जेव्हा इन्फ्लेशन वाढत असतं तेव्हा इन्क्रीज होतो आणि डिप्लेशन वाढलं तेव्हा डिक्रीज होत असतो. आणि ओपन मार्केट ऑपरेशनवर काय परिणाम होतो? महागाई वाढल्यानंतर त्यामध्ये विक्री वाढत असते. विक्री. आणि डिफ्लेशनमध्ये खरेदीचं प्रमाण वाढत असतं, खरेदी वाढते. आणि पॉलिसी रेटवर काय परिणाम होतो? तर पॉलिसी रेट हा महागाईमध्ये वाढत असतो आणि डिफ्लेशनमध्ये काय होतं? तर तो कमी होत असतो. म्हणजे इन्फ्लेशनमध्ये तो वाढतो आणि डिप्लेशनमध्ये कमी होतो, असं पॉलिसी रेट आहे. ओमेओची सेल पॉवर काय होते? इन्फ्लेशनमध्ये वाढते आणि डिप्लेशनमध्ये खरेदी पॉवर वाढत असते. CRR आणि SLR इन्फ्लेशनमध्ये वाढतो आणि डिप्लेशनमध्ये कमी होतो. आता पाहू आपण भारतीय व्यापारी बँक व्यवसाय. ओके. आता यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या प्रेसिडेन्सी बँका कोणत्या कोणत्या होत्या? 1806मध्ये, 1840मध्ये आणि 1843मध्ये. तर 1806मध्ये पहिली प्रेसिडेन्सी बँकेची बँक ऑफ कलकत्ता म्हणून स्थापना केली होती. 1809ला तिला सनद मिळून तिचे रूपांतर प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगालमध्ये करण्यात आलं होतं. ही भारतातील मर्यादित जबाबदारीच्या तत्वावरील पहिली संयुक्त कंपनी होती. 1839मध्ये शाखा परवानगी. बँक ऑफ बेंगॉलला 1823मध्ये नोटा छापण्याचा अधिकार मिळाला होता. ओके. शाखा परवानगी तिला 1839मध्ये आणि नोटा छापण्याचा अधिकार 1823मध्ये मिळाला होता. म्हणजे पहिली प्रेसिडेन्सी बँक ऑफ कलकत्ता 1806ची. 1840मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे या नावाने स्थापन करण्यात आली होती. आणि 1843मध्ये प्रेसिडेन्सी बँक ऑफ मद्रास या नावाने स्थापन करण्यात आली होती 1843मध्ये. वरील तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांना नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र या तिन्ही बँकांना नोटा लोकप्रिय न झाल्याने 1862मध्ये कागदी चलन प्रस्तुत करण्याचा मक्ता हा ब्रिटिश भारत सरकारकडे म्हणजे सरकारने स्वतःकडे घेतला होता. 1865मध्ये अलाहाबाद बँक, अलायन्स बँक ऑफ सिमला स्थापना झाली होती. 1881मध्ये अवध कमर्शियल बँक या भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या बँकेची स्थापना केली होती. 1894ला लाला हरिकिशन यांच्या अथक प्रयत्नाने पंजाब नॅशनल बँक स्थापन झाली होती. कुणाच्या? लाला हरिकिशन यांच्या प्रयत्नामुळे 1894मध्ये पंजाब नॅशनल बँक ही संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक होती. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे 1949चा. त्यानुसार भारतामध्ये बँक बुडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर कायदेशीर नियंत्रण आणण्यासाठी भारताने 17 फेब्रुवारी 1949 रोजी हा कायदा आणला होता. 16 मार्च 1949 पासून हा कार्यान्वित केला होता. पण कायद्याच्या अगोदरच 1 जानेवारी 1949ला RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. RBI सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948चा. द बँकिंग कंपनीज ॲक्ट 1961 नुसार RBIला सरकारच्या संमतीने बँकांचे सक्तीचे विलिनीकरण करण्याचा हक्क मिळाला होता. म्हणजे RBI हे सक्तीने विलिनीकरण करू शकते. कधीपासून? तर द बँकिंग कंपनीज ॲक्ट 1961 नुसार. 1 जुलै 1955 नुसार SBI ॲक्ट 1955 नुसार सरकारने इम्पिरियल बँकेला ताब्यामध्ये घेतलं होतं आणि त्याचे रूपांतर काय केलं होतं? स्टेट बँक ऑफ इंडिया SBIमध्ये केलं होतं. ओके. SBIमध्ये आता 92.1% भांडवल RBIला देण्यात येतं. मात्र जून 2008मध्ये RBIने ही सर्व भागीदारी भारत सरकारला 35,551 कोटी रुपयांना विकली आहे. कारण काय होतं की नरसिंहन समिती दुसरी 1997 आणि 98मध्ये स्थापन झालेली
आणि 1959 मध्ये सरकारने SBIला संलग्न बँक कायदा 1961 संमत केला होता. ओके. आणि त्यानुसारच मग SBIने संस्थानिकांच्या 8 बँका ताब्यामध्ये घेतल्या होत्या. त्यांनाच आपण SBIच्या सहयोगी बँका म्हणून ओळखतो. ओके. बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया याबद्दल बघू, पण ही रूपांतर करण्याची शिफारस 1951च्या अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीने अध्यक्ष कोण होते? AD गोरवाला यांच्या अहवालामध्ये करण्यात आली होती. म्हणजे SBIची शिफारस कोणी केली होती? AD गोरवाला समितीने केली होती. ओके. याचं कारण काय होतं की कृषी व ग्रामीण विकासासाठी योग्य प्रमाणामध्ये वित्तपुरवठा व्हावा आणि यासाठी ग्रामीण भागामध्ये बँकिंगच्या सोयी पण म्हणजे सोयींचा विस्तार व्हावा यासाठी ते AD गोरवालानुसार SBI स्थापन झाली होती. ओके. आता पाहू SBIच्या सहयोगी बँका. 1963 मध्ये सहयोगी बँकापैकी बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर या दोन्ही बँकांचे विलिनीकरण करून बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर असं करण्यात आलं होतं. 2008 मध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र यांचं विलीन SBI मध्ये झालं होतं. 2010 मध्ये स्टेट बँक ऑफ इंदोर यांचं विलिनीकरण SBI मध्ये झालं होतं. आणि 2017 मध्ये बघा 6 बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं होतं. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर आणि भारतीय महिला बँक वरील 6 बँका 1 एप्रिल 2017 मध्ये SBI मध्ये विलीन झाल्या होत्या. 2017 मध्ये. ओके. 1 फेब्रुवारी 1969 मध्ये व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण लादण्यात आलं होतं आणि निर्णय कोणी घेतला होता? उपपंतप्रधान व अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी घेतला होता. याचा अर्थ असा की व्यापारी बँकांची मालकी व व्यवस्थापन खाजगी भागधारकांकडे ठेवून राष्ट्रांच्या विशिष्ट आर्थिक व सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्याचे सरसकट राष्ट्रीयकरण करण्याऐवजी सरकारने विविध नियंत्रणे लादण्याच्या पद्धतीचे अनुकरण केल्या. 19 जुलै 1969 मध्ये याच दिवशी 14 खाजगी बँकांचे पण राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. 14 अशा बँका ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा पण जास्त असतील अशा बँकांचं खाजगीकरण केलं होतं 19 जुलै 1969 मध्ये. सर्वाधिक ठेवी कोणत्या बँकेची होती? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. किती होती? सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 433 कोटी. आणि सर्वाधिक कमी ठेवी होती बँक ऑफ महाराष्ट्राची 73 कोटी. सर्वात जुनी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक. ती कधीची? 1836 कोटी होते त्या बँकेची इंडियन ओव्हरसीज बँक. आणि सर्वात नवीन बँक होती युनायटेड बँक ऑफ इंडिया. त्याची ठेवी होती 1950 कोटी. म्हणजे सर्वात जास्त म्हणलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 433. सर्वात कमी ठेवी बँक ऑफ महाराष्ट्र 73 कोटी. सर्वात जुनी बँक होती इंडियन ओव्हरसीज बँक 1836 कोटी. सर्वात नवीन बँक होती युनायटेड बँक ऑफ इंडिया 1950 कोटी. नंतर 15 एप्रिल 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. अशा 6 बँका ज्यांच्या ठेवी 14 मार्च 1980 मध्ये 200 कोटीपेक्षा पण जास्त असतील. अगोदर केलं होतं 1969 मध्ये ते 50 कोटीपेक्षा पण जास्त बँकांचं होतं. आता ज्यांची ठेवी ही 200 कोटीपेक्षा पण जास्त असेल अशा बँकांचं विलिनीकरण केलं होतं. त्यामध्ये 6 बँका कोणत्या होत्या? आंध्र बँक होती, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि विजया बँक. ओके. राष्ट्रीयकरणाची कारणे: आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण दूर करण्यासाठी, अग्रक्रम क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये शाखा विस्तारासाठी आणि प्रादेशिक समतोल साधण्यासाठी. याची माहिती बघा. सर्वाधिक नुकसान भरपाई आंध्रा बँक 6.1 कोटी. सर्वात कमी नुकसान भरपाई विजया बँक होती 1.0 कोटी. आणि या 6 बँकांपैकी 4 सप्टेंबर 1993 रोजी तोट्यात आलेल्या बँका बघू. न्यू बँक ऑफ इंडियाचे विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत करण्यात आल्याने राष्ट्रीयकृत बँका किती? 19 बँका झाल्या होत्या. इतर वनलाइनर माहिती बघू आपण. भारतातील पहिली बँक होती बँक ऑफ हिंदुस्तान 1770 मध्ये. भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक म्हणलं तर अवध कमर्शियल बँक 1881 मध्ये. पहिली पूर्ण भारतीय बँक म्हणलं तर पंजाब नॅशनल बँक येते 1894 मध्ये. भारतातील सर्वात मोठी बँक आहे SBI. खाजगी म्हणली तर ICICI बँक येतं. भारतातील सर्वात मोठा बँक समूह आहे राष्ट्रीयकृत बँकांचा समूह. भारतातील सर्वाधिक शाखा असलेली परकीय बँक आहे स्टँडर्ड चार्टर्ड बँक.
परदेशामध्ये सर्वाधिक शाखा असलेली भारतीय बँक येते स्टेट बँक ऑफ इंडिया. सर्वाधिक देशामध्ये काम करणारी भारतीय बँक आहे SBI. जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना. भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी पहिली बँक आहे बंगाल बँक 1784ची. भारतात बचत बँक सुरू करणारी पहिली बँक प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगॉल 1830. इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक येते ICICI बँक. क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ओके. ATM सुरू करणारी पहिली बँक येते HSBC बँक 1987मध्ये. ISO प्रमाणपत्र मिळालेली पहिली बँक कॅनरा बँक. म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक येतं SBI. सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक येते अलाहाबाद बँक 1865मध्ये. भारताबाहेर शाखा काढणारी पहिली बँक बँक ऑफ इंडिया 1946मध्ये लंडनमध्ये स्थापन झाली होती. RBIने 1993मध्ये नवीन खाजगी बँक स्थापन करण्याची संमती दिली होती आणि त्यानुसार स्थापन झालेल्या बँकांना नवीन खाजगी बँका असं म्हणतात. 1994मध्ये भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आंशिक खाजगीकरणाचे धोरण स्वीकारले होते. त्यामध्ये 51% भागीदारी सरकारची असली पाहिजे असं होतं. तसेच सरकारने भारतीय बँकांमध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक FDIला सुद्धा संमती दिली होती. सध्या भारतीय खाजगी बँकांमध्ये 74% पर्यंत FDI गुंतवणूक करण्यास संमती आहे. SBIच्या मालकीचे हस्तांतरण जून 2008मध्ये RBIने 35,531 कोटी रुपयांना भारत सरकारला SBIचे भाग विकले होते. कारण काय होतं की नरसिम्हन समिती दुसरी 1997-98मध्ये स्थापन झाली. शिफारस काय होती की भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकिंग क्षेत्राची नियामक असल्याने तिने बँकांचा मालक असू नये आणि या हस्तांतरणामुळे RBIची SBIमधील भागीदारी शून्य झाली होती. जुलै 2010 पासून भारतीय बँकांवर बेस रेटचे बंधन टाकण्यात आले होतं. तर बेस रेट हा बँकांचा किमान व्याज दर असतो ज्यापेक्षा कमी दराने बँक कर्ज देऊ शकत नाही. ओके, बँक कर्ज देऊ शकत नाही असा बेस रेट असतो. प्रत्येक बँकेने हा दर स्वमर्जीने ठरवायचा असतो. स्वतःच्या मर्जीने तो ठरवतात बँक. मग बेस रेट समजलं का? बेस रेट म्हणजे 2010 पासून लागू झालं होतं आणि बेस रेट म्हणजे असा दर आहे की ज्याच्यामध्ये बँकेचा किमान व्याजदर असतो, कमीत कमी व्याजदर. त्याच्या खाली बँक व्याज म्हणजे कर्ज देऊ शकत नाही. परंतु आता 1 एप्रिल 2016 पासून MCLR मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट यानुसार बँकांनी वेळोवेळी MSLR जाहीर करावा व यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ नये असं सांगण्यात आलं. बँकेने दिलेल्या कर्जामध्ये जोखीम असल्याने उत्पन्न गणनेसाठी बँकेला कर्जाचे वर्गीकरण 4 गटात करावे लागतं. 4 गट कोणते कोणते आहेत? प्रमाणित मालमत्ता, नियमप्रमाणित मालमत्ता, संदिग्ध मालमत्ता आणि बुडीत मालमत्ता. आता प्रमाणित मालमत्तेमध्ये बघा स्टँडर्ड ॲसेट म्हणतो आपण. या मालमत्तेचा परफॉर्मिंग ॲसेट असतो 3 महिन्यांपर्यंत आणि नियमप्रमाणित मालमत्ता म्हणजे सब स्टँडर्ड ॲसेट 12 महिन्यापेक्षा पण कमी कालावधी असतो. संदिग्ध मालमत्तेचा डाऊटफुल ॲसेटमध्ये 12 महिन्यापेक्षा अधिक कालावधी आणि बुडीत मालमत्ता म्हटलं तर बुडीत मालमत्ता म्हणजे शंकास्पद मालमत्तापैकी अशी अग्रिमी त्यांची परतफेड होणे बँकेला RBIच्या परीक्षकाला अशक्य वाटतं. प्रमाणित मालमत्ता समजलं? प्रमाणित मालमत्तेमध्ये 3 महिन्यापर्यंत असतो कालावधी. नियमप्रमाणित मालमत्ता म्हणलं तर 12 महिन्यापेक्षा पण कमी आणि संदिग्ध मालमत्ता म्हणजे 12 महिन्यापेक्षा पण जास्त आणि बुडीत मालमत्ता म्हणलं तर RBIला असं वाटतं की म्हणजे परतफेड होणं शक्य नाही आहे, त्याला बुडीत मालमत्ता म्हणतात. या तिघांनाही मिळून नाही का बघा नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे म्हणतात. कोणत्या तिघांना? नियमप्रमाणित मालमत्ता, संदिग्ध मालमत्ता आणि बुडीत मालमत्ता. त्यामध्ये प्रमाणित मालमत्ता येत नाही. ओके, सबस्टँडर्ड ॲसेट, डाऊटफुल ॲसेट आणि लॉस ॲसेट या तिघांनाही मिळून आपण काय म्हणतो? नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे म्हणतो. ओके. कृषी कर्ज अल्पकालीनसाठी 2 हंगामासाठी असतो आणि दीर्घकालीनसाठी 1 हंगामासाठी असतो. अजून वन लाईनर महत्त्वाची म्हणजे या नॉन परफॉर्मिंग ॲसेट हे कालावधी किती असतो? नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा 3 महिने किंवा अधिक थकीत असल्यास त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे म्हणतो आपण. ओके. आता पाहू अनुसूचित बँका.
ज्या बँकांचा समावेश RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे त्यांना आपण अनुसूचित बँका असे म्हणतो. आता अनुसूचितमध्ये समावेश होण्यासाठी काय असतं, त्या बँकेचे भागभांडवल व राखीव निधी हा 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसावा. त्या बँकेने सर्वसाधारणपणे आपल्या ठेवीदाराच्या हितासाठी काम केलं असावं. मात्र RBIने नवीन व्यापारी बँकांना स्थापन करण्यासाठी किमान भांडवलाची मर्यादा घातली. 1993मध्ये 100 कोटी, 2001मध्ये 200 कोटी, 2014मध्ये 500 कोटी एवढं निश्चित केलं आहे भांडवल. अनुसूचित बँकांमध्ये कोणत्या कोणत्या बँका येतात? स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, भारतीय खाजगी अनुसूचित बँक, परकीय बँका आणि राज्य सहकारी बँका येतात. यांची किमान भांडवली मर्यादा किती आहे? 500 कोटी. आता पाहू आपण गैर अनुसूचित बँका. या बँकांना मात्र CRRचा निधी RBIकडे ठेवण्याऐवजी स्वतःकडे ठेवण्याची संमती असते गैर अनुसूचित बँकांना. यामध्ये भारतीय खाजगी गैर अनुसूचित बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक सहकारी पतसंस्था, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका 12 येतात. RRB जर वगळली तर 51% मालकी असते सरकारची यामध्ये. ओके, 51% मालकी सरकारची असते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची.